महायुतीमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीच्या घोळावरून आता वैभव नाईकांनी जोरदार हल्लाबोल केलाय। राणेंना उमेदवारी जाहीर न होण्यामागे अदृश्य शक्तींचा हात असल्याचं वैभव नाईकांनी म्हटलंय। तर किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज घेतला ही चांगली गोष्ट असल्याचं देखील नाईक यांनी म्हटलेलं आहे। हे निवडणुकीचे अर्ज आहे, टेंडरचे नाही, तसा टोला देखील वैभव नाईकांनी लगावलाय। किरण सामंतांनी अर्ज भरावा हा मित्रत्वाचा सल्ला आहे असं वैभव नाईकांचं म्हणणं आहे। आमदार वैभव नाईकांनी आता राणे आणि किरण सामंत यांना टोला लगावलेला आहे। नारायण राणे आणि किरण सामंत यांची उमेदवारी अजूनही जाहीर होऊ शकली नाही आणि राणेंना काल थांबावं शकलं। कालही उमेदवारी 8 दिवस सांगतात की आज होणार, उद्या होणार, परंतु त्यांच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे कोणते तरी अदृश्य हात आहेत। आणि काल किरण सामंतांनी नागपूरला भेट घेतली आहे, त्याप्रमाणे नागपूरचे हात असू शकतील की काय असा प्रश्न मला आहे। आणि त्यामुळेच राणेंनी आता 8-10 दिवस उमेदवार झाल्यानंतर ही उमेदवारी घेऊ नये अशी माझी त्यांना सामंतांनी त्यांना किती मदत केली आहे त्याची माणुसकी म्हणून कधीतरी विचार करावा। ते उबाठामध्ये आहे, याचा मला त्यांनी यावं न यावं, शिंदेसाहेबांना किती वेळा भेटावं, रात्री 2 वाजता भेटावं, 3 वाजता भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु मी आणि ते कॉलेजमध्ये देखील एकत्र होतो, त्याच्यामुळे उगाच मातोश्रीला खुश करण्यासाठी काही गोष्टी करू नये। मित्रत्वाचे संबंध हे राजकारणामुळे तुटू नये हा माझा त्यांना सल्ला आहे। आणि म्हणून टेंडर कोण घेतं, त्यांचे बंधुराज काय करतात? त्यांच्या बंधुराजांचं काही किराणा मालाचं दुकान नाही, ते देखील कॉन्ट्रॅक्टर्स आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी सामंत कुटुंबानं काय मदत केलेली आहे याचा देखील त्यांनी विचार करावा। आणि म्हणून राजकारण हे संबंध तुटण्यासाठी असू नये या मताचा मी आहे। ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।